बॅक टू माय चॅनल. मी राईट सेनिटी. आणि आज प्राचीचं लवकर ॲडमिशन जर झालं तर जायचं वावरात मूग उडीद काही लावायला. बघू आता तिचं ॲडमिशन किती वाजेपर्यंत होतं काय नाही. आईला फोन केला तर भुईमुगाचं आज घेतलं नाही म्हणत होत्या बी. त्या भुईमुगाचं बी घेतल्यावर मग भुईमुग पण टोचायचं आहे. पाहत होता काय काय होतं. ॲडमिशन करायला सर मागावलं काम ते गेले बाहेर 5 मिनिटासाठी. सेमीला करायचं ना ॲडमिशन. लागलं ते येरी जवळचं तेवढं टक्कल काढला. हरळ हरळच की हात दुखायला लागला. आता सगळं असं कमी काढावं लागलं. या इकडं काढ गवतं जर राहिले काढ. तेव्हा सरकी कशी उगून आली. छान उगून आली ना. आणि इकडं पूर्ण विहिरी जवळून ते दिसायलं ना स्वच्छ झालेलं. दाखवते तुम्हाला समोर जाऊन. ते पूर्ण गवत काढू काढू हात दुखायला आता. हे बा ह्या पायाच्या झाडापासून आहे ना पूर्ण हे होते गवत होतं इथपर्यंत पर्यंत पूर्ण लगे त्या दगडापर्यंत साफ केलं मी. आणि गवत माणसानं तर बंदी हरळच. दुसरं तरी गवत असतं ना हात दुखत नाही. विहिरीचं पाणी दाखवत तुम्हाला. मस्त वाढलंय आता पाणी. प्राची बघा तिकडं तिला उडीद दिले लावायला. 2-2, 3-3 खोस म्हटलं. तुरीचं तास आहे ते. आणि त्या साईडने एक तुरीचा तास आहे. तिकडं मूग खोसू म्हटलं. इथं तिला म्हटलं उडीद खोस म्हटलं. चला लावतो पटापटा. आणि ते मधात गवत जमा करून ठेवलेलं आहे. तिथं स्कार्प पडलेला आहे ना तिथं. मधात लगेच गवत त्या दिवशी ट्रॅक्टर गेलं ना त्याच दिवशी उचलून घ्यायचं होतं. पण ते काय झालं उचलणं नाही झालं आणि ते शिलगलं. आज काढून घेतलं मी पूर्ण. ते तरी इकडं राहिलं थोडं थोडं. आता त्या खांब्याजवळ तिथं पूर्ण असं गवत आलेलं होतं. पूर्ण साफ केलं मी ते. हे असं कुठं मुडं उगेले ना ते बी काढायला लागलो. मी तासन तास हिंडू काढायला लागले. कारण मला जास्त मग नंतर नाही काढता येत. वावरातून आली. आज तोडे राहिलेले लावले. आणि भुईमुग सॉरी आपलं मूग त्या दिवशी लावलं होतं मी. आणि उडीद लावलं होतं प्राचीनी. आणि आज नुसतं याचे तोडे लावणं झाले सरकीचे. आणि भुईमुग लावायचा तो पाऊसच आला. मग ते वावरात असं फिरून फिरून निब्बर होतं ना ते. मग काही लावायला काही ऑप्शनच नाही राहिला. फक्त 1:30 ते 2 पर्यंत काम केलं. मग बसलेलोच होतो आम्ही कारण पाऊस येत होता. मग मी म्हणलं इथं थांबून काय करावं. मी वाट बघितली. ताई म्हणे उघडन थांब जरसं. मग थांबून पाहिलं काही थांबायच नाही लागला पाऊस. मग 3-3:30ला तिथून निघले. रस्त्याने इतका चिखल झालेला आहे ना. चिखलामुळं इतकी सांभाळून स्कूटी चालवावं लागली. अक्षरशः मला असं वाटू लागलं मी कितीच वेळ झालं शेतातून निघलेली. इतका वेळ लागला जालन्यापर्यंत यायला. घरापर्यंत यायला लई वेळ लागला. आज कसं काय रूट चेंज करणं आता मी. ह्या रूटने ना पावसाळ्याचं भलतंच हे होऊन जातं. असं वेगळंच होऊन जातं. भलता चिखल होतो. त्याच्यामुळे रूट चेंज करा. घरी आले आणि चहा ठेवला. चहा पिती बाबा आता. या चहा घ्यायला तुम्ही सगळे. आरूला आंबा कापून दिलाय आणि तोच खायली आरू आमची. आरूला विचारते आरू तुला कम्मला घरी कम्मला का. मम्मा कुठं गेलती. मम्मी तू काय झाली. काय झाली. मम्मी तू काय झाली माझी मम्मी. काय म्हणती ग. हा मम्मी कुठं गेलती. मम्मी माझी मम्मी काय झाली तुला. राळ्याला गेलती ना. मम्मी राळ्याला गेलती शेतामध्ये आहे ना. हा शेतामध्ये गेलती ना मम्मी राळ्याला. तू घरी राजाशी ना आरू. तू घरी राजाशी ना मम्मा शेतात गेल्यावर.
आईकडे राहतीन तू? नाही येतात ना. मोबाईल पाहिला का जास्त? हा, मोबाईल नको बघत जाऊ. हा, नाही हे पोली फोन. श्रुती दीदी पाहिली फोन, तू नाही पाहिला का? मम्मी मैं फोन मध्ये नाही. फोन नको बघा तू जास्त. हा, डोळे खराब होईल. हे डोळे खराब होतात. हा हा, कमी पाच जा फोन. हा नाही, तू करत असली तर दे बाबा. मग दे मग थोडासा. चहा करू का मम्मी तुला? म्हटलं दे थोडासा चहा ना. पावसात भिजून आलं की पेऊस वाटतं. अरे डबल 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 म्हटलं दे थोडासा तुझ्या आजचा. आता थांब, ऐसा आलो ना वो. खाओ. हा पा आमचा काकडीचा वेल. गच्चीवर असल्यामुळे ना थोडं जरी त्याला म्हणजे पाऊस नसला ना त्या दिवशी लगेचच त्याला पानं सुकल्यासारखी दिसतात. मी लगेच वरती येते पाणी टाकायला. इथे एक लागली दिसली आहे. इथं काकड्या आहेत त्या. दोडक्यात समजली होती हा पण वेल, पण ॲक्च्युली काकडीचा आहे हा. आणि दोडके लागलेले तुम्हाला दाखवते. दोडक्याच्याला ना खूपच फ्लॉवरिंग झाली होती. हे बघा, तर पलीकडल्या साईडने बरेचसे दोडके लागलेत त्याला. दाखवते तुम्हाला. ते पाय एक केवढा झालाय, दिसला का? हार्वेस्ट करूया, मला वाटतं ते जास्त पिवळा होऊन जाईल. दिसला ना, ब्लर झाले जास्तच. फ्रेश असा दोडका हार्वेस्ट केलाय मी छोट्याशा किचन गार्डन मध्ये. त्याला पाणी टाकते. तर काय होतं, स्पेस खाली माती कमी असल्यामुळे ना लगेचच सुकायला सुरुवात होऊन जाते अशी. याला बरेचसे छोटे छोटे दोडके आहेत लागलेले. हे माहिती, एकदम छोटस आहे ना. हे बरेचसे छोटे पण खालूनच. इथं पालकचे ना छोटे छोटे बच्चादे. आणि इथं चुका. इथं 2 चुकाचे होते. मी उपटून तिकडे लावा, ते वाळूनच गेले. आता आणले ताईकून मी चुक्याचं बी, कारण इथे येतात पालक. ते पंपकिनला पण आहे ना छोटे छोटे फ्लॉवरिंग सुरू झाले. पण इथं गच्चीवर एवढं ओझं पेलन की नाही याला मला नो आयडिया. पण लावून दिलं होतं तर आलं ते. बघूयात आता. इथे दोडक्याला भरपूर असे झाले हा फ्लॉवरिंग. आणि इथे ना हा मुळा आहे. मुळा येतं की नाही काय काय माहिती त्याला, छोटी जागा असल्यामुळे. चला जाते खाली. दिली फक्त कोथिंबिरीची. मिरच्या घेतल्या भाजीला टाकण्यासाठीच. सध्या भाजीला खूप कमी येते. एखादा वावरात येऊ लागल्यावर मग टेन्शन नाही राहत. तांदूळक्याची भाजी, अजून दुसऱ्या भाज्या. घरच्या तुरी भिजत टाकल्या होत्या मी. खाते घुगऱ्या वगैरे करून. भाजी पण छान होते ना याची. आरूचं चाललंय मम्मी मम्मी. आरूला चहा प्यायची अजून. हा राहू दे पिल्लू, तिला चहा देते करून एकदा.